I'm Yogini Yashwant Bhosle from Barvenagar Municipal Marathi School number 1. Schools are closed, but still education is going on. On this process of online education, today we are going to learn our English subject topic. These are the kindest things I know. Before the poem, before our lesson, we are discussing about our today's wonderful thought. But before thought, here is the poet is trees are the kindest things I know. The poet is Harry Dent, born on September 24, 1898, and died on September 1973. He had also known as Giles Bane, was an American screenwriter and also known as children's author. Today's wonderful and dedicated thought is learn character from trees, values from roots, and changes from leaves. Students, trees are the kindest things. Poet says that trees are the kindest thing because trees are gives us food, wood, and all type of our needs. Trees completed our all types of needs. They provide shelter. They give our food, and they also give us life through oxygen. Teachers are our real gurus. They are our teachers because they taught us so many things like dedication and enjoying life, our life, and also give all things to others. Trees are a great gift of nature to us. They play a very important role in our life. Trees teach us that in order to take care of others. But one more thing here, students, you must take care of yourself because if we doesn't take ourselves, we can't capable to take other selves. So first, you need to take care ourselves. Please take care of themselves, and hence they are able to offer so many things to others. Trees are the best source of lessons packed for the humankind throughout its life. Every part and every stage of trees has some beautiful messages to us. The seed says fall to rise again in the best modified form. मुलांनो, झाडाच्या प्रत्येक गोष्टी अगदी टॉप टू टो म्हणजे अगदी आपण फळांपासून ते अगदी मुळांपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवण देत असते. बिया आपण जेव्हा बिया मातीत टाकतो त्यांची रुजवण होते, जमिनीत पडतात त्या बिया, पण त्या बियांचं नंतर सुंदर रोपट्यामध्ये रूपांतर होतं आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ते सक्षम बनतं. The sapling says, make all the bends and changes right from early age so that as an adult you don't feel the difficulty. जेव्हा त्या बीचं सीडचं सॅपलिंग बनतं, छोटंसं रोपटं तयार होतं, ते रोपटं काय होत असतं, असं वाऱ्याबरोबर किंवा असं झुकत असतं, बेंड होत असतं आणि ते आपल्याला संदेश देतं की जिथे गरज आहे तिथे तुम्ही लवचिकता तुमच्यामध्ये असू द्या, तुम्ही बेंड व्हा, कारण त्याच्यामुळेच तुम्ही भविष्यात स्ट्रॉंग होणार आहात आणि येणाऱ्या प्रसंगांना, येणाऱ्या डिफिकल्टीजना तुम्ही फेस करू शकणार आहात. द फ्लॉवर सेज लर्न हाऊ टू लाफ. आपण पाहतो की फुलं नेहमी कशी, फुलं पाहिलं की आपल्याला मन प्रसन्न होतं, आपलं खूप छान वाटतं, आपल्याला आनंदी वाटतं.
अगदी आपले सर्व दुःख असतील किंवा काही टेन्शन असेल ते सुद्धा रिलीज होतं. आणि त्याच पद्धतीने फ्लॉवर सेज लर्न हाऊ टू लाफ, लिव्ह अँड ब्लूम इन द शॉर्ट स्पॅन ऑफ गोल्डन लाईफ यू आर गिवन. तुम्हाला जे मिळालेलं आयुष्य आहे, छोटंसं बघा, फुलं आपण पाहतो, फुलांच्या बर्ड्स म्हणजे कळीपासून फुल उमलतं आणि नंतर ते कालांतराने कोमलतं. पण जेवढा थोडासा काल जे असतं ते आपल्याला सगळ्यांना आनंद देऊन जातं आणि अगदी वातावरण सुंदर ठेवतं. त्या पद्धतीने फुलं आपल्याला मेसेज देतात की आपण सुद्धा आपल्याला मिळालेले जे आयुष्य आहे, जे लाईफ आहे, ते आपण स्वतः हॅपी राहायचं आहे आणि इतरांनाही हॅपी ठेवायचं आहे. आणि जे आपल्याला कर्म करायचं आहे, जे आपल्याला आपले ड्युटीज आहेत, ते आपण कम्प्लीट करायचे आहेत. Trees are teachers how to deal difficulties and stay quiet. Be patient. झाडं आपल्याला सांगतात की कसं आपण कोणतंही संकट आलं, वादळ आलं तरी आपण स्थिर राहिलं पाहिजे. आपला पेशन्स, आपली धैर्य आपण टिकून ठेवलं पाहिजे. शांतपणे आपण त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे. यू नीड टू रिमेन फ्लेक्सिबल. फ्लेक्सिबल म्हणजे काय? तर लवचिकता. म्हणजे जसं आपण पाहतो की बघा, आपण असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट आपण ताणली की तुटते, पण ती जर लवचिक असेल तर ती गोष्ट तुटत नाही. मग त्या पद्धतीने आपण फ्लेक्सिबल आपल्या याच्यामध्ये जसे आपल्या जसे प्रसंग येतील किंवा जशी सिच्युएशन असेल तसं आपण आपल्याला चेंजेस केलं पाहिजे. आणि हे कोण शिकवतात आपल्याला? लीव्हज, झाडांची पानं. बघा इकडे पाहिलेलं आहे, पानं हिरवी आहेत, नंतर पिवळी होतात आणि अगदी ती कोवळी असतात ना तेव्हा ती पोपटी रंगाची असतात. म्हणजे चेंजेस होत असतात. मग त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या येणाऱ्या सिच्युएशनला आपण चेंजेस आपल्यामध्ये झालं पाहिजे. सो माय डिअर फ्रेंड्स, यू ग्रो ॲज अ स्ट्रॉंगर विथ द हेल्प ऑफ एज्युकेशन. मुलांनो, तुम्ही सुद्धा या झाडांप्रमाणे स्ट्रॉंगर बनायचं आहे. तुम्ही स्ट्रॉंगर बनण्यासाठी मग तुम्हाला काय केलं पाहिजे? तर एज्युकेशन, गुड एज्युकेशन, रेग्युलर एज्युकेशन, प्रॅक्टिस हे तुम्ही घेतलं पाहिजे. याशिवाय काही मॉरल व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते मॉरल व्हॅल्यूज आपल्या अंगीकारले पाहिजेत. काही जी जसे आपण झाडांपासून काही गुण पाहिलेले, काही वैशिष्ट्य आहेत, काही चांगले स्वभाव वैशिष्ट्य आहेत, ते आपण आपल्या अंगीकारले आहेत. बी लाईक अ ट्री, स्टे ग्राउंडेड, कनेक्ट विथ युअर रूट्स. बघा, झाडं मुळांशी कनेक्टेड असतात, तसं आपण सुद्धा आपल्या ह्या सगळ्या आपले जे बेसिक स्किल्स आहेत त्याच्याशी आपण कनेक्टेड असलं पाहिजे. आणि आपण कीप ग्रोईंग, आपण सतत आपल्यामध्ये वाढ केली पाहिजे आपल्या एज्युकेशन मध्ये. सो स्टुडंट, लर्न कॅरेक्टर फ्रॉम ट्रीज, व्हॅल्यूज फ्रॉम रूट्स अँड चेंजेस फ्रॉम लिव्स. Through this lesson, students, these are our learning outcome. After this lesson, after this poem, you will able to participate in poetry recitation. You will enjoy and you able to sing a poem. You will able to learn new words, expression, and enriches self vocabulary through reading. You can help the dictionary, Google also. You can express your own opinions, like why trees are called the kindest things, and you will capable to make posters on various themes. मुलांनो, आपण पाहतो की अशी काही चित्र बघा, आपण प्लॅस्टिक असू दे किंवा झाडे वाचवा, आपण सेव्ह ट्रीज, सेव्ह अर्थ, अशा पद्धतीने आपण स्लोगन्स पाहतो. आणि ही जेव्हा आपण पोयम तुम्ही लर्न करणार आहात तेव्हा तुम्हाला स्वतः तुमच्या स्वरचित काही घोषवाक्य तुम्ही तयार करता येणार आहेत. तुम्हाला काही पोस्टर्स तुम्ही बनवू शकणार आहेत आणि तुम्ही बनवायची आहेत. कंट्रीज हे जे बघा झाडं जी आहेत, लिव्हिंग, आपण जे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो, त्या लिव्हिंग थिंग्स मध्ये या झाडांचा समावेश होता. ते आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि त्याच्यापासून आपण अवेअरनेस आपल्यामध्ये आला पाहिजे नेचर बद्दल. या आपल्या जी पृथ्वी आहे, जे आपला नेचर आहे, निसर्ग आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही काही पोस्टर्स बनवायचे आहेत. नाउ मूव टू चिट चॅट सेक्शन. I want to ask some questions. First, look here. Can you respond me? When do you receive gifts, students? Can you remember any one situation when you receive gifts? Hello, Gayatri.
Yes. Yeah. Teacher, I receive gifts on my birthdays. Yes, birthday, and also when you won any competition, your parents give you a gift, na? Second one, do you like to give gifts? You receive, but also you want to give gifts to others. Do you like to give? Hello? Do you like to give gifts? तुम्हाला आवडतं बाळांनो दुसऱ्यांना गिफ्ट द्यायला आवडतं? Yes, teacher. Yes. Teacher, I like to give the gift to other. When someone's birthday, someone won any competition, your younger brother, younger sister, and also Raksha Bandhan is na. So in Raksha Bandhan, your brother gives you gift, na. From whom do you get gifts? तुम्हाला कोणाकडून गिफ्ट मिळालेले आहे? From whom do you get gifts? My mom, my sister, my father, my friends. And also teachers, na beta? Yes, also teachers. Yes, very good. What is the best gift that you have ever received? तुम्हाला आठवतंय असं कोणतं बेस्ट गिफ्ट आहे की जे तुम्हाला खूप भावलं, खूप आवडलं? सांगता येईल? My cycle. Bicycle, yes. Why is it special for you? का तुला का ते म्हणजे स्पेशल का आहे? ते गिफ्ट स्पेशल का वाटलं तुला? टीचर मला खूप वेळापासून पाहिजे होती आणि त्या दिवशी भेटली होती. It is your wish and it is completed, so you are happy and it is special for you. We see these types of gift we receive and we give to others. But what kinds of gifts trees are gives us? Can you explain? Hello, Mulano. What types of gifts trees gives us? Trees gives us. Trees gives us fruit, shade, wood. Yes. Leaves. And also our life. Trees gives us our life, oxygen. It is very important, huh, beta? Yes. Now, this is one activity, another activity. Name two parts of a tree that begins with B, F, and another one is, can you tell me parts of trees which begin with B? Teacher, boughs. Boughs, very good. Boughs mean branches, huh? Yes. And another word is? B. Teacher, bark. Bark. Bird. Very good. Next one, F. Teacher, fruits and flowers. Yes, flowers and fruits. And starting with T. Hello. Starting with T, begin with T. Trunk. Trunk and tree top. Tree is the main our topic, but we describe here the parts of trees, no? That begin with these letters. Okay. In most countries in the northern hemisphere, there are 4 seasons. Student, in India, there are 3 seasons, 3 main seasons. Rainy season, winter, and summer. But in northern hemisphere, there are 4 seasons: spring, summer, autumn, and winter. Try to guess what is the season in the months given below. Oh, 1 minute. March, April, May. Teacher. Yes. Spring. Spring. Very nice. June, July, August. Summer. Summer.
September, October, and November, autumn. And last one, who will read? Arush ma'am. Yes, Arush. December, January, February, winter. Winter, very nice. There are 4 seasons in northern hemisphere: spring, summer, autumn, and winter. बघा, स्प्रिंगलाच आपण वसंत ऋतू असं म्हणतो, समर म्हणजे ग्रीष्म ऋतू, आणि ऑटम म्हणजे शरद ऋतू, आणि विंटर. आता अन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर युझिंग कलर. बघा, आपण पाहिलं की चित्रकार जे असतात की ते कलर्सने पेंटिंग करत असतात, रंग भरून ते त्यांचं ड्रॉइंग सुंदर करत असतात. बट पोएट, रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर युअर माइंड इमॅजिनेशन बाय युझिंग डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस. मुलांनो, आपण पाहिलं की चित्रकार किंवा एखादा कलाकार असेल तो त्याचे ते हे वापरून, त्याचे टूल्स वापरून तो त्याचं ते कौशल्य, एक कार्पेंटर असेल तर त्याचे ते टूल्स वापरून तो त्याची कलाकृती तयार करत असतो. पेंटर असेल तर कलर्स वापरतो. पण पोएट आणि रायटर हे त्यांचे वर्ड, हे शब्द हेच त्यांचं शस्त्र म्हणूया आपण, किंवा त्यांचं टूल्स असतं. आणि ते त्याच्या फक्त साधे शब्द न वापरता ते शब्द त्यांची कसे डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस असतात, आणि अशा पद्धतीने हे पोएट्स तयार करत असतात. तर आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल ब्ल्यू स्काय, जे पोएट्स आहेत त्यांच्या पोएम मध्ये फक्त स्काय न बोलताना ब्ल्यू स्काय डिस्क्राईब करतात, त्याच्याबद्दल ऍडजेक्टिव्ह वापरून. ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स, अँड ब्ल्यू सी, आपण तो निळेभोर आकाश, निळाशार समुद्र, अशा या कवींच्या अशा या त्यांच्या उपमा असतात किंवा त्यांचे वर्णन केलेले शब्द असतात. अशा पद्धतीने तुम्हाला अजून काही शब्द असे सांगता येतील का? फॉर एक्झाम्पल मी दिलेला आहे. एनीवन? हॅलो स्टुडंट्स. टीचर, can I tell Neha? हॅलो. यस. Morning sun. मॉर्निंग सन, बरोबर आहे. आपण म्हणतो ना उगवता सूर्य, सकाळचा, अगदी सकाळचा सूर्य. अजून? टीचर, ब्लिंकिंग स्टार. यस, व्हेरी गुड. एनीवन? अजून काही सांगता येईल का? मॅडम, राईस सन. राईज सन, बरोबर आहे. सेटिंग सन, बरोबर ना, मावळता सन, रायझिंग सन, अशा पद्धती आपण उपमा दिल्या जातात. टीचर, ग्रीन सिटी. ग्रीन सिटी, बरोबर. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. For example, blue waves. बघा, जसं बरं एक्झाम्पल दिलेलं होतं आपण, निळ्या लाटा, समुद्राच्या ज्या लाटा असतात, निळ्या लाटा, वेव्स म्हणजे लाटा, तशा पद्धतीने आता तुम्ही सांगितलं मुलांनो, बरंच सांगितलं. रायझिंग सन, सेटिंग सन, शायनी व्हाईट टॉप माउंटेन्स. आपण पाहिलं माउंटेन्स, पर्वत, आणि पर्वत आपण हिमालय पर्वत पाहिला तर त्याच्यामध्ये कसं सगळं आईस असतं, आणि मग तो जो बर्फ असतो तो शायनी वाटतो आपल्याला. मग शायनी व्हाईट टॉप माउंटेन, अशा पद्धतीचे आपण त्यांना उपमा देऊ शकतो. सनशाईन ऑन द रेन ड्रॉप, जेव्हा पाऊस पडत असतो आणि त्याची जर आपण पाहिलं की सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा पाऊस पडत असेल, त्याच्यावर सूर्याची जी किरणं पडल्यानंतर जो ज्याचा प्रकाश दिसतो, सनशाईन ऑन द रेन ड्रॉप्स. चर्पिंग बर्ड्स, पक्ष्यांचा जो गुंजगुंजाट आहे किंवा पक्ष्यांची चिवचिव आहे, किलबिलाट आहे, चर्पिंग बर्ड्स. हे अशा पद्धतीने फ्रेजेस आपण वापरून आपले ब्युटिफुल आपण पोएम्स तयार, तुम्ही स्वतः सुद्धा तुमची पोएम तुम्ही लिहू शकता. तुम्ही स्वतः पोएम तयार करू शकता ट्रेसवर बाळांनो. ही जी आता तुम्ही पोएम आपण रीड करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत, समजणार आहोत, लर्न करणार आहोत, त्या टाइप मध्ये तुम्ही अशी ब्युटिफुल फ्रेजेस वापरून तुम्ही स्वतः तुमची पोएम तयार करू शकता. So now let's move on our topic. Trees are the kindest things I know. The poet is Harry Bain. Harry Bain, also called as Giles Bain. His
children's author, known as children's author. Trees are the kindest things I know. They do not harm, they grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. They give us fruits in leaves above and wood to make our houses of and leaves to burn on Halloween and in the spring to birds of spring. These are the kindest things I know. They do not harm, they simply grow. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. These are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And when the moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long at home. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Are you enjoy this poem? Hello? मुलांनो, तुम्ही नंतर ही पोएम पुन्हा एकदा ऐकून आपला जेव्हा आपला व्हिडिओ आहे युट्यूबचा तेव्हा ऐकून तुम्ही पुन्हा त्या रिदम पद्धतीने बोलायचे आहे. This poem is written by the purpose of thankful to trees. Our life is totally depend upon trees. Our life is totally depend upon trees. Each and every part of the tree is useful for us. They give us fruits, vegetables, foods, wood, and provide also shelter for birds and so many creatures. So here the poet mentioned that trees are the kindest thing that I know. Kindest means most kind. In previous lecture, student, you learn about degree. Anyone tell me? There are 3 types of degrees. Hello? Deepta ma'am taught you, na? Positive degree, comparative degree, and superlative degree. So kindest is the form of superlative degree. Most kind. Trees are the kindest thing I know. They do not harm. They simply grow. Harm means injure, any damage. They do not damage any part, any creature, any living things. They simply grow. They are kindest things. So they are called the kindest things. Trees love everyone. They give the breathful life to us. They give so many things which are valuable in our life. They provide oxygen and decrease the level of carbon dioxide also. They maintain the balance of nature. They do not harm. Harm means damage or injure. They don't injure us. They give us so many things from top to toe. To be kind is to be gentle, caring, and helpful. They are simply grow. Simply means completely, complete, absolutely. For example, simply, the word simply, the phrase simply, that meal was simply excellent. And spread. Look here, we see cows who was relaxed and
sitting under a tree. The birds are built their houses, their nets on a tree. There is new word, boughs. Boughs means branches. They give us fruits in leaves above and wood to make our houses of. They provide us wood. With the help of wood, we make so many things. Our building, our houses, furniture, and also in our any industries we use wood and foods. See here in this picture, there are so beautiful fruits are here, and fruits are very healthy for our health. They are very necessary. They provide, trees are provide so many things. And leaves to burn on Halloween. Halloween means it is the festival. Halloween, it's a festival. In autumn, observe in Western countries. बघा मुलांनो, ज्या पद्धतीने in India we celebrate Holi, like that in Western countries they are celebrated Halloween, a festival of Halloween. A pumpkin, there is dried leaves. This festival is celebrated in autumn because in autumn there are leaves fall on the trees, and dried pumpkin, they burn to get warmth. And in the spring, new birds of green. बघा इकडे ऑटम आहे आणि इकडे स्प्रिंग आहे. स्प्रिंग मध्ये काय झालेलं आहे तर पुन्हा नव्या कळ्या, म्हणजे आपल्याला लाईफ मध्ये पुन्हा आपल्याला नव्याने जोमाने आपल्याला जरी पानं झडलेले, पानांची गळती झालेली आहे, तर नवीन फुलं कशी पुन्हा कळ्या उमललेल्या आहेत. आणि ब्युटी ऑफ नेचर, we see here beauty of nature. Halloween is celebrated in West countries. This festival is celebrated on 31st of October every year, such like as Holi in India. In winter, trees are bare. Then comes spring, the season when new birds appear, the life begins. In this poem, in these lines, the poet has described about hope and wish of future. They are the first when days began to touch the beams of morning sun. Baga, trees are so tall, so they receive the first beams. Beams mean rays of morning sun. They can receive, they are the first who receive the morning sun, the beams of the rays of morning sun. It talks about the loftiness, rising of great height of the trees. The trees being tall are the first one who catch the morning beams of the sun as it rises over the horizon. The expression to touch the beams of morning sun makes the trees tall, majestic and lofty, reaching out the sun with their many branches spread out. झाडाच्या फांद्या खूप आहेत आणि त्या फांद्या ज्या आहेत, जी पानं आहेत, ते झाड उंच असल्यामुळे पहिला सूर्याची पहिली किरण या झाडांच्या फांद्यावर पडत असतात. And they are the last, also they are the last. They are the last to hold the light when evening changes into night. It seems as if the trees in a generous gesture bring in the whole, the life living sunlight for the world's benefit. ते काय करतात, आपल्याला सामावून घेतायत जगाच्या सूर्याची किरण
बघा आपण पाहिलं सूर्यापासून आपल्याला सूर्य सुद्धा तितकाच दयाळू आहे. तो सगळ्यांना सारखाच प्रकाश देत असतो. जसे झाडे आहेत तसेच सूर्य आहे आणि या सूर्याचा प्रकाश तो झाडे आपल्याला सामावून घेतात आणि तो आपल्याला देत असतात. इथे आपण एक थोडं आपण सायन्सकडे वळू शकतो मुलांनो. तुम्हाला फोटोसिंथेसिसची प्रक्रिया माहित आहे. प्रकाश संश्लेषण आपण पाहिलं झाडे सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात. म्हणजे बघा सूर्याच्या प्रकाशाचा आणि झाडांचा किती कोरिलेशन आहे की ते प्रकाश घेतात आणि त्याच्यापासून अन्न तयार करून ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे किती ते आपल्यासाठी किती युजफुल आहे, किती दयाळू आहेत आणि आपला पूर्ण जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Hum means hum, a soft, slow, continuous sound. म्हणजे अशा पद्धतीने आवाज म्हणजे आवाज शब्दांचा जरी बाहेर उच्चार नाही आला तरी असा गुणगुणणं बोलतो ना आपण. हम म्हणजे गुणगुणणे. ड्राउझी म्हणजे काय तर जे झोपायला आले, स्लीपी. आणि lullaby, a soft, slow song to put children to sleep. The trees sing a lullaby when the moon is up to put people to sleep. After the day's work, when people are tired and want to sleep, the trees like an old living grandmother sing them a lullaby. बघा दिवसभर सगळे शेतकरी असू दे, कोणी काम करणारे, कोणी वर्कर असू दे, थकले असतील तर त्यांना शांत झोप लागण्यासाठी जणू काही हे ट्रीज काय करत असतात, ललबाय गात असतात. दे सिंग अ ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. दिस ललबाय इज द रस्टलिंग ऑफ ट्रीज ऑफ लीव्स. झाडांचा हळूहळू असा पानांचा जो आवाज आहे, हम कशाला म्हटलेला आहे तर पानात लीव्स, नॉइस ऑफ लीव्स. अगदी छोटासा असा मधुर असा आवाज आहे. जेंटल ब्रीज. इट रिमाइंड्स पीपल ऑफ अ स्लीपी चिल्ड्रन ऑफ इन अदर वर्ड टू प्युअर अँड सिम्पल लाईफ. म्हणजे अगदी साधं जीवन जे जगत आहेत त्यांना एक आनंद देण्यासाठी, एक शांत झोप मिळावी यासाठी जणू काही ही पानं, ही झाडं एक ललबाय, अंगाई गीत गात आहेत. ललबाय म्हणजे अंगाई गीत. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. बघा इथे दाखवलेलं आहे की छोटं लहान बाळ आहे, आई अंगाई गात असते. त्या पद्धतीने ही झाडं सुद्धा फक्त एका लहान बाळासाठीच नाही तर या एव्हरी लिव्हिंग क्रिएचर त्यांच्यासाठी हे ललबाय गात आहेत. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. पोएट डिस्क्राइब दॅट trees are the kindest things which are sing a lullaby. Now we will move on topic of evaluation. Pick from the poem words that rhyme with the following word. Rhyming words, Fun. Begun. Begun, yes. Begun means begun, start. Fun, begun, and sun. Next one, who will give answer me? Hello, Gayatri? No and bro. Yes, no, bo, and no also. Homophones, there are no, N-O, no, K-N-O-W. Also pronunciation is no. But meaning of no, माहित असणे, no म्हणजे no, नाही. Grow, bo पण चालेल. Very nice. Next one. Now. Teacher, cow. Cow. And bows also. Sight. Hello. Which are the rhyming words of sight? Teacher, light and night. Yes. Tight, fight, so many words there are. Sight, Yes. light,
Yes. Mind. Fight. Soldiers fight with enemies. Light. Tight also. There are so many words. Fly. Fly. Sky. Sky. Very nice. Lullaby. In this poem, pick from the Teacher, word. try. Try. Sky. Pick from the, here is mistake. Pick from the poems, poem lines that create a picture in your mind. असे काही बघा. For example, and in the spring, new birds of green. स्प्रिंग मध्ये काय होतं तर कळ्या अशा छान उमलतात आणि अशा म्हणजे आपल्याला अगदी जेव्हा सुरू होत असतं स्प्रिंग वसंत ऋतूमध्ये तेव्हा आपण पाहतो की कळ्या उमलत असतात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. अजून काही पोएमच्या लाईन सांगायच्यात आपल्या पोएम मधल्या ज्याच्यातून आपल्याला काहीतरी असं इमॅजिन करतो, काहीतरी चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं असं. रायझिंग सन आहेत ना, अशा पोएम्स आहेत, लाईन्स आहेत. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. सो मेनी लाईन्स आर देअर. हॅलो, who will read this all lines? टीचर मी वाचू आरुष. हा आरुष, read. And in the spring new birds of green, they are the first when days begin. They are the last to hold the light. And when a moon floats on the sky and spread a shade for sleepy cows. Yes. बघा म्हणजे आपल्याला मनामध्ये जसं आपण पाहतो की कवी कल्पना करत असतात, त्यांच्या जे इमॅजिनेशन असतं, जे त्यांच्या फ्रेजेस असतात, डिस्क्राईब करणारे जे अशा ओळी असतात कवितेच्या, त्या पद्धतीने या कवितेमध्ये कोणत्या ओळी तुम्हाला जाणवल्या ज्याच्यातून तुमच्या समोर चित्र उभं राहिलं. बघा, स्प्रिंग म्हणजे बर्ड्स कळ्या उमलतायत असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. मग सूर्याची किरणं झाडांवर पडलेली आहेत. पुन्हा दे आर द लास्ट म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट मध्ये आपल्याला सनराईज आणि दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट म्हणजे आपल्याला सनसेट डोळ्यासमोर येईल. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. फ्लोट्स म्हणजे काय, मार्गक्रमण करतो असतो, तरंगणे आपण बोलतो. फ्लोट्स म्हणजे तरंगणे. पण इथे आपल्याला असं जणू काही आकाशात आपल्याला असं वाटतं की चंद्र आपल्याबरोबर काय करतो, पुढे पुढे जात आहे, प्रवास करत आहे. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. झाडांची जी सावली आहे आणि त्या सावलीमध्ये हे जे प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, काऊज आहेत, ते रेस्ट घेत असतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. The poet refers to trees as the kindest thing. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. मुलांनो, या पोएम मध्ये पोएटने असं म्हटलेलं आहे की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. मग अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत, असे कोणते फॅक्ट्स आहेत यू आर डिस्क्राइबिंग हियर, which are Miss, true सांगू? yes, Gayatri. The trees do not harm anyone. Yes. They spread a shade for cows. They give their branches to birds to sit. Yes. They give us fruits. They provide shelter. They give us food. So many things. Not only 5 facts. It is not necessary only 5 facts. There are so many things. So trees are called kindest things. अगदी सगळ्यात. कॅन यू टेल मी अदर काइंडेस्ट थिंग्स लाईक ट्रीज? असं अजून कोणत्या गोष्टी आहेत निसर्गामध्ये की ज्या ट्री सारख्याच आपल्याला तेवढ्याच उपयोगी आहेत, तेवढ्याच दयाळू आहेत, तेवढ्याच आपल्याला सहकार्य करणारे आहेत, हेल्पफुल आहेत? सांगू शकाल? टीचर हा, यस टीचर पाणी. यस, रिव्हर, वॉटर. हा, बरोबर आहे. अँड मदर अर्थ इज ऑल्सो. मधमाशा असतात ना आपली,
ते पण खूप महत्वाचे आहेत. Yes, yes. There are every part of nature. आपल्या या पृथ्वीवरचं on the earth, every part, every creature, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक everything is kindest thing. But trees are the kindest, and like that, river and Mother Earth is also kindest thing. Okay, they do not harm. Harm means injure or damage. They do not harm. ते कोणालाही काही त्रास देत नाहीत झाडे. They gives us fruits. They provide shelter for birds and help to build their nest also. They give us wood for so many things, for furniture, for building houses, and also industrial. They spread a shade for cattle. This is homework for you, student. Who will read homework? Manohar? Gayatri? Teacher, bolu? Yes, yes. Find words that describe the following. First, cows. Second, new birds. Third, sun. Fourth, lullaby. 5, trees. Write 8 to 10 lines. What would happen if there were no trees on earth? Very good. Student, it is homework for you. You must describing these words like cows. For example, cows, sleepy cows. अशा पद्धतीने बाकीचे जे वर्ड्स आहेत त्याबद्दल डिस्क्राइब करण्यासाठी कोणते शब्द येतील. आणि याशिवाय ट्राय टू मेक 8 to 10 लाईन्स ऑन व्हॉट वुड हॅपन इफ देअर वर नो ट्रीज ऑन अर्थ. कल्पना करा की झाडे आपण कल्पना करू शकत नाही ऍक्च्युली, कारण झाडांशिवाय आपलं जीवनच असणार नाही. नो लाईफ विदाउट ट्रीज. Trees are so important in our life. Our life is totally depend on trees. So there is not possible to imagine, but try to imagine and write 8 to 10 lines. What would happen if there were no trees on earth? Anyone express your feelings? What would happen? काय होईल, काय वाटतंय तुम्हाला? कोणी एक्सप्रेस करू शकाल? काय होऊ शकेल? हा होमवर्क आहे, बट जस्ट डिस्कस 1 to 2 points here. Teacher, Yes. we can live on earth We can't live. Yes, we can't live without trees. because trees provide our oxygen. Yes, oxygen. Yes, and without oxygen we can't live. आपण जगू शकत नाही ऑक्सिजन शिवाय, आणि ऑक्सिजन देण्याचं काम आपल्याला हे ट्रीज करत असतात. सो ग्रो ट्रीज, ग्रो मोर ट्रीज. यस, मी मनोहर. मनोहर. आपल्याला श्वास घेता येणार नाही जर ट्रीज नसले, तर ऑक्सिजन मिळणार नाही आणि फळं पण खायला मिळणार नाही जर ट्रीज नसले. बरोबर. जे आपल्या सगळ्या गरजा आहेत, आपल्या बेसिक नीड्स आहेत ना, त्याच पूर्ण होणार नाही मुलांनो. ट्रीज आपले जे आपल्या बेसिक नीड्स आहेत, आपलं फूड आहे, वॉटर आहे, शेल्टर आहे आपलं. टीचर, पाण्याने सप्लाय लाईट बनते टीचर. सप्लाय. यस यस. आणि विंड, या ट्रीज मुळेच विंड पण होत असतं, बरोबर. विंड मिल पण असतात ज्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळत असते, बरोबर आहे ना. हे सगळं कनेक्टेड आहे. नेचर मधले एव्हरी पार्ट इज कनेक्टेड विथ इच अदर. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहे, कनेक्टेड आहेत. आणि याचं बेसिक आहे, रूट आहे ट्रीज. सो ट्रीज आर सो इम्पॉर्टंट. आणि आपण नेहमी बघा, आपण वृक्षारोपण केलेलं आहे, सगळ्यांनी प्लांटिंग ट्रीज केलेलं आहे. फक्त आपण प्लांटिंग करून चालणार नाही, तर आपण त्यांना ग्रो, म्हणजे ती झाडं वाढवली पाहिजेत. आपण फक्त एकदा झाड लावलं तर चालणार नाही, तर झाडं वाढवली पाहिजेत, कारण या झाडांवर आपलं पूर्ण टोटली लाईफ आपलं डिपेंड आहे. काही स्लोगन सांगू शकाल? 1-2 स्लोगन फक्त, आणि आपण एंड करूया. ट्रीज बद्दल काही स्लोगन? हॅलो गायत्री, anyone tell me the slogan of related with trees? Yes. स्लोगन म्हणजे घोषवाक्य आपण बोलतो ना, घोषवाक्य घेतो आपण.
झाडे मिस मी लावा. गायत्री सांगू. Save trees, save life. सेव्ह लाईफ. Save- यस, व्हेरी नाईस. Save trees, save earth. सेव्ह अर्थ. बरोबर. झाडे लावा, झाडे जगवा. बरोबर. आणि झाडे लावा आणि पृथ्वी वाचवा असं पण म्हणू शकतो आपण. बरोबर आहे ना. यस. सेव्ह ट्रीज, सेव्ह अर्थ. व्हेरी नाईस. थँक्यू स्टुडंट. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस होमवर्क and share it in our WhatsApp group. Thank you. Are you want once again this poem? पुन्हा एकदा कविता आपण ऐकूया. Trees are the kindest things I know. We do not harm, they grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. They give us fruits in leaves above and wood to make our houses soft and leaves to burn on Halloween and in the spring birds of wind. These are the kindest things I know. They do not harm, they simply grow. They are the first when days begin, who touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. These are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And when the moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow.